करणं जाग करणं म्हणजे काय करणं? उठा जागे भारे, आता जाग व्हायचंय आम्हाला. संत आम्हाला उठवतायत, संत आम्हाला जाग करतायत. मला खरं सांगा, जर संत जर आम्हाला जाग करत असतील, मग नेमकं आम्ही झोपलेलो आहोत का? हा माझा पहिला प्रश्न आहे. कारण जाग कोणाला करतात? बोला बोला. जाग कोणाला करतात? जे झोपलेली माणसं आहेत त्यांना जाग करतात. जाग्या असणाऱ्या माणसाला जाग करता येत नाही. ऐका, अरे एखादी वेळ झोपीचं जो सोंग घेतो ना, त्याला जाग करणं फार अवघड आहे. जो झोपीचं सोंग घेतो त्याला जाग करणं फार अवघड आहे. पण जो खरा झोपलेला आहे ना, त्याला अगदी सहज उठवता येतं. प्रॉब्लेम हाच आमचा आहे बुवा, आम्ही झोपीचे सोंग घेतलेले, आम्ही जागेपणाचे सोंग घेतलेले आहेत. सर्वजण सध्या जागेत, बरोबर ना? सगळ्यांचे डोळे उघडेत. पण एक सांगू, डोळे सगळ्यांचे उघडेत, पण आम्ही बाह्यरंगाने जागे आहोत. अंतर्मनाने आम्ही झोपलेलोच आहोत. विठाला विठाला जागर राहणं हे बाह्यरंगाने नाही, तर अंतर्मनाने आम्ही जागा असलं पाहिजे. आमच्या स्वहिताच्या ठिकाणी आम्ही जागा असलं पाहिजे. आणि संत आम्हाला जागा करतात ते आमच्या स्वहिताच्या ठिकाणी. विठाला आता ऐका, जे आमचं हित जोपासतात म्हणजे ते आम्हाला काय करतात? तर जागा करतात. हित जोपासणं म्हणजे जाग करणं आहे. हित जोपासणं म्हणजे सावध करणं आहे. आता हित जोपासणारे अनेक माणसं आहेत. कधी कधी माणसं आमच्या सोबत राहतात आणि ते सुद्धा आम्हाला हितच सांगतात, पण त्या हिताने, त्यांच्या हिताने आणि त्यांच्या मार्गाने आमचं भलंच होईल हे सांगता येत नाही. कधी कधी माणसं सोबत राहतात, सिट्टी फक्त मारून देऊ नकोस. कधी कधी माणसं सोबत राहतात आणि आमचा घात करतात. याला मला असं वाटतं, याला आमचे हितचिंतक म्हणता येत नाही बुवा. एक सांगू, जे आमच्या सोबत नसू द्या तरी सुद्धा आमचं जर खऱ्या अर्थानं चिंतन करत असतील ना, आमचं स्वहित जर जाणत असतील ना, तर ते खरे आमचे हितचिंतक आहे. विठाला विठाला संत आम्हाला जागा करतात. शोधोनिया आले संत, हिताहित जगात. ते आमचं हित जोपासतात. एक सांगू, या मृत्यू लोकामध्ये आमचं स्वहित जोपासणारे कोणीच नाहीये बुवा. माझे स्वहित नेनती कोणी, बरोबर ना? हे की नाही? आमचं स्वहित जोपासणारे कोण नाहीये. या जगतामध्ये आमचं हित जोपासणारे केवळ संत आहे. म्हणून त्यांच्यावरती आमचा विश्वास असला पाहिजे. महाराज, जे आमच्या जवळचे, जे आमच्या जवळचे, त्यांनी तर आमचं हित जोपासलं पाहिजे ना. एक सांगा, जे आमच्या जवळचे ते कोण आहेत? जे आमच्या नात्यातले ते कोण आहेत? जे आमच्या गणगोतातले ते कोण आहेत? अहो, आपता आहेत ना. आम्ही आपता कोणाला म्हणतो? बोला बोला बोला. एक 15-20 मिनिटं फक्त मी चिंतन करतो आणि मग तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहून बोलण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला. आपता कोणाला म्हणावं? जे आमच्या जवळचे ते कोण आहेत? आप्त आहेत. जे आमच्या सगळ्यातले ते कोण आहेत? आप्त आहेत. जे आमच्या अतिशय निगडीत आहेत ते कोण आहेत? आप्त आहेत. मग जे आमच्या जवळ आहेत त्यांनी तरी आमचं हित जोपासलं पाहिजे ना. पण महाराज, जे आमच्या सगळ्या सोयऱ्यामधले आहेत ते जर टिचभर पांदासाठी जर आयुष्यभर जर आम्हाला बोलत नसतील, तर हे आमचे हित जोपासणारे कसे असू शकतात? हे आमचे आप्त कसे असू शकतात? बोला. विठाला म्हणून या जगाच्या पाठीवरती संत केवळ असे आहे, ओ बुडत है जान न देखवे डोळा. संत हे आपलं, म्हणून त्यांच्या पाठीमागे आम्ही धावलो पाहिजे. त्या मार्गाने जा, न पडे गुंठा कोठे काळी. विठाला चला, संत आम्हाला जाग करतात आमच्या स्वहिताच्या ठिकाणी. मग आमचं स्वहित नेमकं काय? कोण आहे मी? मी कुठून आलोय? मला काय करायचंय? नेमकं माझं ध्येय काय आहे? कशासाठी जन्म आमचा आहे? सर्वसामान्य गोष्ट आहे गड्या. एखादी वेळेस आम्ही जगत असताना काही गोष्टी ठरवून टाकतो आणि बरोबर आम्ही त्या साध्याला प्राप्त होतो. मला खरं सांगा,
सर्वसामान्य गोष्टी प्राप्त करण्यासाठी आम्ही अट्टहास करतो आणि त्या साध्याला प्राप्त होतो. जन्माला आलोय पण आयुष्य आमचं निघत चाललंय बुवा, आहे ना, प्रमाण आहेतच आहेत. आयुष्य आमचं निघत चाललंय. नेमकं आमच्या पदरात फळ काय, आमचं साध्य काय, आमचं ध्येय काय? कधीतरी कुणाला हा प्रश्न पडलाय का? बोला बोला बोला, पडलाय? अजिबात नाही बुवा. आम्ही फक्त जगत आहोत. मैं अपने धुन में रहता हूँ और मैं भी तेरे जैसा हूँ. विठला विठला विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. काय ब्रो? हा, माझ्या पाठ येते पण तुमच्याकडनं गाऊन घ्यायचंय मला. तरावया पार भव सिंधू, तरावया पार म्हणून सावध व्हायचंय. विठला विठला. कधीतरी आत्मचिंतन करा की मी आलोय कुठून. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारू. जे काकडा करतात ना त्यांना फार आनंद वाटतो असं गायला. हा फार आनंद वाटतो कारण ते अभंग तसे. कुठून आलोय मी, कोण आहे मी? अहम कतोमिदम, मी कोण आहे? ओ मी ऐसा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर तुम्ही झोपा सगळे, जरा टाळ्या वाजवा की. कोण आहे मी? मामा तुमचं नाव काय? आपण आपल्यातच घेऊया का? काय नाही मामा? लक्ष्मण मामा. लक्ष्मण नाव हे तुमच्या शरीराला आहे का तुम्हाला आहे? मग हे शरीर कुणाचं आहे? पंचमहाभूताचं. पण याच्यात जो विराजमान आहे तो कोण आहे? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाता रामू. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाश कसद रश्मी. ममई मोश जीव लोके जीव भूसनातनः मन षष्टान इंद्रियाने प्रकृतिस्थाने करशती. एक सांगू, या तत्वाची ब्रह्ममाया, बरोबर ना? या तत्वाची जे जाणीव करून देतात ना बुवा, त्यांना संत म्हणतात, अर्थात जागा करतात. विठ्ठला विकारापासून जाग करणं म्हणजे जाग करणं आहे बाबा. एक सांगू, आम्ही झोपलेलो आहोत. कुठे कुठे झोपले बाबा? आम्ही कामाच्या ठिकाणी झोपलेलो आहोत, आम्ही लोभाच्या ठिकाणी झोपलेलो आहोत, आम्ही क्रोधाच्या ठिकाणी झोपलेलो आहोत, आम्ही अनेक विकाराच्या ठिकाणी झोपलेलो आहोत, आम्ही आसक्तीच्या ठिकाणी झोपलेलो आहोत. जाग व्हायचंय आम्हाला, पण कुठं?
कामाच्या ठिकाणी, जागं व्हायचंय आम्हाला कुठं लोभाच्या ठिकाणी, जागं व्हायचंय आम्हाला कुठे क्रोधाच्या ठिकाणी. चला याचं फार विस्तार मी करणार नाही बुवा, पण बघा सगळ्यांच्या ठिकाणी आसक्ती आहे. ती कशाची? तर या बाह्य रंगाची, या संसाराची. बरोबर ना? सगळ्यांना आसक्ती आहे, सगळ्यांना प्रेम आहे, प्रत्येकाला पाहिजे ती गोष्ट आहे काय? समाधान, सुख. बरोबर ना? पण या समाधानापायी, या सुखापायी अनेक जण आले आणि अनेक जण गेले, पण त्याच्या पदरात कधी या भवसागरातलं सुख मिळालं नाही. कारण का? रस्ता चुकलाय. विठला विठला हो सर्व सुखाची आशा जन्म केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. लोक यज्ञ म्हणतात, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशील पावला, माया विष्टीला जीव माझा. चला मला सांगायचं काय? अनेक जण आले बुवा, अनेक जण गेले, पण जे जे संतांच्या मार्गाने गेले ना बुवा, त्यांचं जीवन सफल झालंय. विठला अभंगाच्या दिशेने प्रमाणावरती वाटचाल करत असताना एक दृष्टांत आपल्या पुढे मांडतो आणि अभंगाच्या चरणाकडे येतो बुवा. राजा भर्तृहरीची कथा आपल्या सगळ्याला माहिती आहे बुवा. बरोबर ना? साधू प्रसन्न झाले आणि साधूंनी राजा भर्तृहरींना एक फळ दिलं. राजा आहे बुवा, साम्राज्य आहे आणि प्रजेचं सुख पाहणारा माणूस आहे, पण बघा याचं आयुष्य वाढलं पाहिजे आणि म्हणून फळ दिलं. अमर तत्वाला प्राप्त होणारं फळ हे राजा भर्तृहरीला दिलं. ऐका, ते फळ राजानं आपल्या जवळ ठेवलं. रात्रभर विचार केला. तुम्ही जागे आहात ना? का जरा बोर झालात का? चहा सांगू तुम्हाला एकदा? नाही ना? बघा राजा भर्तृहरीने ते फळ रात्रभर जवळ ठेवलं. विचार केला, विचार केला. अरे साधूनं हे फळ मला दिलं गड्या, पण बघा माझं आयुष्य वाढून काय उपयोग आहे? कारण जिच्यावरती माझं प्रेम आहे ना, ती जर लवकर जर गेली बुवा, ती जर लवकर मरण पावली, तर मग माझं आयुष्य खऱ्या अर्थानं राहून काय उपयोगाचं आहे? म्हणून राजानं ते फळ आपल्या पत्नीला दिलं, राणीला दिलं. कारण राजाचं प्रेम हे खऱ्या अर्थानं आपल्या पत्नीवरती खूप होतं. ते फळ त्याला दिलं बुवा. पण प्रॉब्लेम असा झाला बुवा, राजाचं प्रेम ह्या राणीवरती होतं, पण राणीचं प्रेम मात्र त्याच राज्यामधल्या एक त्या कामाला असणारा जो घोडा पाळणार आहे, त्याचं नाव बहुतेक मला असं वाटतं रामपाल नाव आहे ना बाबा? रामपाल आहे? नाहीये? काय माहित नाहीये. रामपालच नाव आहे. विठला विठला त्या राणीचं प्रेम त्या रामपालावरती होतं बुवा. ऐका, तिनं ते फळ त्याला दिलं, कारण तिनं हाच विचार केला, मी जगून काय उपयोग आहे? माझं प्रेम ज्याच्यावरती आहे ना, त्याचं आयुष्य वाढलं पाहिजे. ते फळ तिनं त्याला दिलं. बघा पुढची कथा अशी आहे, त्याचंही प्रेम राणीवरती नव्हतं. कारण का? त्याला असं वाटलं राणीवरती प्रेम करावं, पण एक ना एक दिवस राजाला कळालं की हा माझा घात करणार आहे. म्हणून त्याचं प्रेम त्याच राज्यातल्या एक या नर्तकीवरती होतं, जी त्या राज्यामध्ये त्या राजासमोर नाचण्याचं काम करायची. सांगेल बुवा, त्यानं ते फळ त्या नर्तकीला दिलं. ते फळ त्या नर्तकीने घेतलं आणि रात्रभर ते फळ त्यानं जवळ ठेवलं बुवा. आणि तिनं सुद्धा प्रामाणिकपणाने विचार केला की माझं आयुष्य वाढून तात्या काय उपयोग आहे? कारण कितीही माझं आयुष्य वाढलं ना, तरी मला या राज्यामध्ये या राजवाड्यामध्ये मला आयुष्यभर नाचावंच लागेल. मग माझं आयुष्य वाढून काय उपयोग आहे? या राज्याचं जो पालन पोषण करतोय ना, त्याचं आयुष्य खऱ्या अर्थानं वाढलं पाहिजे. बरोबर ना? त्याचं आयुष्य वाढलं पाहिजे. म्हणून त्या नर्तकीने ते फळ घेतलं आणि सकाळी सकाळी राजाकडे नेऊन दिलं. जसं फळ त्या राजाच्या हातात आलं ना, त्याला प्रश्न पडला की हे फळ हिच्याकडे आलंच कसं? त्यानं आग्रह केला आणि विचारलं नर्तकीला, तुझ्याकडे हे फळ आलं कसं? तिनं सांगितलं की हे फळ मला रामपालानं दिलंय. रामपालाकडे राजा गेला.
तुझ्याकडे हे फळ आलं कसं सांगू तुम्हाला. त्यानं ही आप धाक्या राणीचं नाव सांगून टाकलं बुवा. राणीला विचारलं, तू हे फळ रामपाळाला का दिलं? हे फळ तर मी तुला दिलं होतं. तिनं सांगितलं गड्या की माझं रामपालावरती प्रेम आहे आणि म्हणून हे फळ मी त्याला दिलं. एक सांगू, त्या क्षणाला राजा भर्तृहरीला खऱ्या अर्थानं या ज्या ज्या गोष्टी त्या त्या प्रसंगी घडल्यात ना, या सगळ्या प्रसंगाचा वीट आला. हातात झोडी घेतली बुवा आणि जंगलात निघून गेला. एक दिवस तो ऋषी झाला, नोहे नोहे तो नाथपंथी झाला. सांगू तुम्हाला, विकारापासून ज्यावेळेस आम्ही जाग होऊ ना बुवा, त्या दिवशी आम्ही संत झाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. पण त्यासाठी आम्हाला जाग करणारं कोणतरी पाहिजे आणि जाग करणारे हे संत आहेत. विठाला कुणाचीही संगती करण्यापेक्षा आम्ही संतांची संगती केली पाहिजे. आहेत का प्रमाणात संगती मनोमार्ग